असाच पाण्याचा नवा पॅटर्न आता नवी मुंबईत अंमलात यावा आणि शहराचं पाणी बचत व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. परमिशन असेल तर IBN लोकमत आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. आणि हा जो IBN लोकमतनी कार्यक्रम आयोजित केला आहे की पाणीदार माणसांना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच मदत करेल. सोलापूरमध्ये मी जे काही काम करू शकलो ते पूर्णपणे त्याचं श्रेय माननीय मुख्यमंत्र्यांना यासाठी जातं की त्यांनी हा जलयुक्त शिवार कार्यक्रम आणला. हा जर आला नसता तर मला हे काम कदाचित करता आलं नसतं. आणि म्हणून त्याचबरोबर फक्त हा माझा नाही आहे तर माझ्या जिल्ह्यामधला प्रत्येक गावामधला कृषी सहाय्यक असेल, तलाठी असेल, तिथून पूर्ण माझ्या जिल्ह्याचे अधिकारी, पदाधिकारी आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील लोकांनी जी साथ दिली त्याच्यामध्ये जो सहभाग नोंदवला त्यांचं हे यश आहे. माझी एवढीच विनंती या प्रसंगी आहे की आपण टंचाई किंवा दुष्काळ ज्यावेळेस येतो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या ऐवजी त्याच्यावरती उपाययोजना करतो. त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर निश्चितच आपला महाराष्ट्र टंचाईमुक्त होऊ शकतो. त्यासाठी वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाणी अडवणं, पाणी जिरवणं आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करणं यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आणि आदी इतर माध्यमातून निश्चितच कामं होऊ शकतील. यासाठी सर्व लोकांनी, गावकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा याचा जर केला तर निश्चित त्याची एक मोठी मुवमेंट झालेली आहे. त्याला आणखी गती येऊ शकेल आणि आपल्यासारख्या माध्यमांनी याला जर गती आणखी दिली तर निश्चित त्याचा फायदा होऊ शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.